कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तामध्ये औरंगजेबाची प्रवृत्ती. फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. हर्षवर्धन सपकाळांनी जबाबदारीनं वक्तव्य करावं, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील. आमदार अतुल भातखळकरांचा इशारा. आणखी एक हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टीत तालुक्यातील तरुणाची हत्या केल्याचा आरोप. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच. अंजली दमानी यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं. बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका. मारहाण झालेला मुलगा बुलढाण्यातील. मारहाण प्रकरणी एक आरोपी अटकेत. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या आरोपांवर सुरेश धस यांची माहिती. आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती. हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा नागरगोजेंच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं. अपक्ष खासदार विशाल पाटलांना चंद्रकांत पाटलांकडून ऑफर. अजितदादा एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील. दादा मुख्यमंत्री झाल्यावर राज्याची घडी नीट बसवायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत महत्वाची बैठक. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादी 75 इच्छुकांचे अर्ज. तर जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. भाजप आणि आरएसएसचे नेते फक्त दंगली भडकवण्याचं काम करतात. संजय राऊतांचा भाजपसह मित्रपक्षांवर गंभीर आरोप. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. काँग्रेसनं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजे भोसलेंचा गंभीर आरोप. जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे. या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा. खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये भर रस्त्यात गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई. अनधिकृत रिक्षाचालकाकडून काल 4 चाकी चालकाला मारहाण. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणातील पाणी पातळी खालावली. मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठा 72.91%. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.